जय सद्गुरू. प्रत्येक मनुष्यात वाईट सवयी फार असतात आणि त्यापासून त्याला दूरही जायचं असतं, पण त्या वाईट सवयी त्याच्या अंगातल्या वाईट व्यसनामध्ये कन्वर्ट होऊन जातात व या वाईट व्यसनातून आपण परिवर्तित व्हावं तर व्हावं कसं हेच त्याला समजत नाही. मग वाईट व्यसन सोडायचं कसं, त्याच्यातून दूर कसं जावं याचे तो वेगवेगळे मार्ग शोधत असतो. तर त्या सर्व मार्गातून आज एक मार्ग मी घेऊन आलोय आणि तो मार्ग मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि हा माझा मार्ग आहे, मी स्वतः आत्मसातलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. कुठल्याही प्रकारचं व्यसन जर तुम्हाला असेल तर मनाशी एक गाठ बांधून घ्या की आपण हे नाही करायचं. आपल्याला सद्गुरू बघताय आणि जर हे वाईट व्यसन तुमच्या अंगात असेल ना, समजून घ्या कुठलंही प्रकारचं वाईट व्यसन तुमच्या आत आहे आणि ते तुमच्या समोरून तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचलं, तुम्हाला ते दिसलं की मनात विचार करायचा जय सद्गुरू. नाही, आपण सद्गुरूंना शब्द दिले नाही. आपण सद्गुरूंच्या बैठकीत जातो, ही वाईट गोष्ट आपण पाहता कामा नये किंवा ही वाईट गोष्ट आपण ऐकता कामा नये किंवा ही वाईट गोष्ट आपण करता कामा नये. आपल्या मनाला ते आपल्या आप वाटत जातं की नाही, आपण बैठकीत जातो, नको आपण हे करायला. आणि एक क्षण असा येतो की आपण हे सर्व सोडून देतो. जसं खूप लोक बैठकीला येण्याच्या अगोदर खूप लोक असेही होते ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचं व्यसन होतं, जसं कोणाला तंबाखू खायचं व्यसन. पण बैठकीला आल्यानंतर त्यांनी जेव्हा बघितलं तेव्हा त्यांनी मनातल्या मनात विचार केला की हॅट, आपण बैठकीला जातो, समर्थांचं इतकं करतो, आपल्याला हे शोभतं का? आणि या शोभतं का या एका वाक्याने त्यांच्या व्यसनाच्या सवयी मोडून टाकल्या आहेत. आपणही आपली सवय अशीच मोडू शकतो. फक्त एकदा जर आपल्याला त्या गोष्टीचा विचार जरी आला ना, तरी मनातल्या मनात जय सद्गुरू म्हणा आणि विचार करा की आपण हे करायला नको. तुमच्या डोक्यातून ती गोष्ट नक्की जाईल, फक्त तुमच्या डोक्यात तो विचार यायला हवा. मित्रहो, हा व्यसन सोडण्याचा माझा उपाय आहे. जर तो तुम्हाला आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विचारासोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.